ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाला धमकी देतो की तू पुढच्या काही दिवसातच जेलमध्ये असणार आहे। तर हे नक्की कसं झालं ते सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया। महिपत आणि नागराजला जेलमध्ये भेटायला प्रिया गेलेली असते। ती आता त्यांच्यावरती चिडलेली असते, म्हणून ती महिपत आणि नागराजला म्हणत असते की तुम्हाला काहीही न करता इथून जेलमध्ये बाहेर जायचं होतं ना, पण तुम्हाला काय वाटतं मी तुमची बाहुली आहे तुमच्या तालावरती नाचायला? मी तुम्हाला असंच काही न करता इथून सोडेल, तुम्ही जे म्हणसाल ते मी तसंच करेल, असं मी काहीही करणार नाहीये। ती आता त्यांना चुटकी वाजवून म्हणत असते की तुम्हा दोघांना ना इथे मरेपर्यंत या जेलमध्ये सडायचं आहे, तुमची हीच लायकी आहे, तुम्हाला आता पोलीस इथून बाहेर काढणार नाहीयेत आणि तुम्ही जेव्हा मरचाल ना त्यावेळेस तुमची प्रेतं सुद्धा समुद्रामध्ये फेकायला पाहिजेत, खूपच बरं होईल। आता असं म्हटल्याबरोबर महिपतला मात्र खूपच राग येतो। त्याचा आता रागाचा पारा एकदम असा वर चढतो। तो आता प्रियाचा गळा धरतो आणि जोरात तो दाबत असतो। त्यावेळेस नागराज म्हणत असतो की सोडू नको महिपत, अजून जोरात दाब, चांगली तिला अद्दल घडू दे, खूपच तोंड तिचं चालायला लागलेलं आहे, चांगला जोरात तिचा गळा दाब। त्यावेळेस आता ती जोरात गळा दाबल्यामुळे ओरडत असते प्लीज मला सोडा, पण आता महिपत काही सोडत नाही। तर महिपत म्हणत असतो की काय म्हणत होती तू की आमच्या बॉड्या समुद्रामध्ये टाकायला पाहिजेत, तू समुद्रामध्ये टाकायला निघाली होती का? अजून काय म्हणत होती की मी जे बोलतो ते करत नाही, आता तू नीट ऐक, मी जे बोलतो ना तेच करणार आहे, कळलं ना? मी आता इथून ज्यावेळेस बाहेर पडेल ना तेव्हा मी काय करणार माहितीये का? सगळ्यात आधी तुझाच मुर्दा पाडणार, त्यामुळे देवासमोर जा आणि हात जोड आणि देवाला प्रार्थना कर की या जेलमधून मी सुटूच नये, कारण जर मी या जेलमधून सुटलो ना तर तुला श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही, असं म्हणून तो जोरात तिचा गळा दाबत असतो। प्रिया मला सोडा अशी विनवणी करत असते, पण महिपत काही तिला सोडतच नसतो। इकडे आता चैतन्याला अर्जुन आणि सायलीने सगळं काही सांगितलेलं असतं की प्रियाने कसा प्लॅन केला होता त्यांना मारण्यासाठी। त्यावेळेस चैतन्याला खूपच राग येतो आणि तो म्हणत असतो की काय भयंकर मुलगी आहे ही, माणुसकीच्या लायकीची तर अजिबातच नाहीये। अर्जुन आणि सायली वहिनी, आज जर पटवर्धनांनी तुम्हाला वेळेवर सावरलं नसतं तर काय झालं असतं? आता तो खूपच घाबरलेला असतो, म्हणून अर्जुन चैतन्याला म्हणतो की रिलॅक्स, काहीच काळजी करू नको, प्रिया आमचं काहीच बिघडू शकणार नाहीये, पण आता आम्ही तिच्या 2 पावलं पुढे नक्कीच आहोत। तर चैतन्य म्हणतो की प्लीज मला ना शांतपणे सांगा, नक्की तुम्ही वाचण्यासाठी एक्झॅक्टली काय केलं? पटवर्धनांनी तुम्हाला सांगितलं होतं ना हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, तरी सुद्धा तुम्ही तिकडे परत का गेला आणि मग पुढे काय झालं? असं म्हणून तो त्या दोघांना विचारत असतो। तर आता ते दोघेही मिळून चैतन्याला सगळं काही सांगतात। आजचा भाग येथेच संपतो। पुढील भागामध्ये आपण पाहतो की चैतन्य म्हणत असतो की त्या प्रियाला नक्कीच अंदाज आला असणार आहे की तुम्ही तिच्या विरोधात पुरावे शोधताय। तर मग सायली म्हणत असते की मान्य चैतन्य भाऊजी, या वेळेला जे घडलं ते पुढच्या वेळेलाही घडू शकतं, ती आमच्या बरोबर काहीही करू शकते, पण आम्ही घाबरणार अजिबात नाही, आता आम्ही सावधपणे सगळं काही हाताळणार आहे। तर इकडे प्रिया नागराज महिपतला भेटून घरी आलेली असते। अर्जुन सायली तिची वाट बघत हॉलमध्येच उभा राहिलेले असतात। मग प्रिया आतमध्ये येते तर अर्जुन तिला म्हणत असतो की कुठे गेली होती? त्यावेळेस प्रिया म्हणत असते की मी का सांगू तुम्हाला, आणि मी घाबरलेली आहे असं समजून तुम्हा दोघांना जर खुश व्हायचं असेल ना तर खुश व्हा, पण तुम्ही केलेला प्रत्येक वार मी झेलेल। मग प्रेक्षकांनो, सायली सुद्धा काही कमी नाहीये, ती सुद्धा प्रियाला म्हणत असते की तू झेलून दाखवच, कारण आता तुझ्यावर असे सपासप वार होणार आहेत ना प्रिया की आता तुला काय करावे तेच कळणार नाही। मग अर्जुन सुद्धा प्रियाला म्हणत असतो की मी तर प्रिया तुला चॅलेंज देतो, आता काही दिवसातच तू जेलमध्ये असशील। सायली आणि अर्जुनने प्रियाला चांगलीच आता जाळ्यामध्ये अडकवलेली आहे आणि तिची आता रात्रीची झोपच हिरावून घेतलेली आहे। अर्जुन असं बोलल्यावरती प्रियाला आता झोप लागणारच नाहीये प्रेक्षकांनो। खरंच आता तिची जी हालत होणार आहे ना ती बघण्यासारखी असणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला प्रियाचं चांगलंच आता तारांबळ झालेली बघायला मिळणार आहे। तर येथेच थांबूया, धन्यवाद।